आहे एक मुलगा. कोण आहे तो मुलगा? मी नाव नाही सांगू शकत तुला. का पण? आणि ही तुमची भानगड कुठपर्यंत गेलेली आहे? अगं प्रेम करून काही गुन्हा केलाय का? अगं गुन्हा तर नाही, पण तुला तर माहितीये ना घरचे कसे आहेत आपले. आणि सम्राट भैयाला जर कळलं आणि बाबांना जर कळलं तर तुला पण मारून टाकतील आणि त्याला भी मारून टाकतील. अगं तो खूप छान आहे. मी तुला त्याचं नाव सांगू का? त्याचं नाव सांगू नकोस. खरंच त्याचं नाव नको सांगूस. तुम्हाला दोघांनाही नाही सोडणार ते. कधी आहे त्याने मन? अरे तुला काय करायचंय? तू कोण आहेस माझा? पाण्यात नवरा. नवरा म्हणायला शिक अगोदर. नवरा. गावात मोकार हिंडू नकोस. गेल्या 8-10-15 दिवसाखाली माझ्या बहिणीचा खून झालेला आहे. ते असं तू इकडं तिकडं फिरशील तर माझ्या सम्राट भैयाला जर कळलं तर तुझा मुर्दा गाडतील. जिथं राहायला दिलंय ना तिथंच राहायचं. माझ्या वावरात जर परत पाऊल ठेवला ना तर तुझं अवघड करून टाकेन सगळं. समजलं ना भैया? काय बोलू नको तू. काहीच बोलायचं नाही. भावली. घोबडा. भावली. तुझी सावली. भावली कुठे गेलती तू? अरे कुठं का जाईना, तुला काय करायचं? आई माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग. ते विसरून जा आता. अगं मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. विसरून जा. लोक इथं ऐकायला लागले ते. ऐक ना वो नंदिनी है ना. हाँ नंदनी. हाँ वो आ रहा इधर. मैं बॉम्बे जाने वाला था ना भाई उसको लाने के लिए. मग ती आली की. देवा तू माझ्यासोबत असं का केलंस? प्रेम करणं हा काही एवढा मोठा गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा असेल तर तो मी 100 वेळा करणार. खरंच ठेवून देऊ तुला? नाही नको, मला नको. तुझा हात पुरायचा नाही म्हातारी. जाऊन दे. काय बघतोय ते सांग. काय ना ऊस बघायला तो आधी. अरे आमच्या घराचं वाटुळ झालंय आणि तू माझ्या अजून रानाला नजर लावतोय. आता जिरली का? अरे तूच सांगत होता की मला. तुला म्हणत होतं तिला कशाला थांबवली तू? आता तुझी जिरली ना. चल घरला. फुकटचं खावा ना गावाचं गावा. काय गरज आहे? चल घरी. कुठला साहेब आहेस तू? ते? काय बुट काय दाखवतोस? शेट. अरे तुझं तोंड बघितलंयस का? खळबुटा आणि तोंडाच्या. प्रिन्स तुम्हाला विसरून जा. मी लग्न करत आहे. हा प्रश्न फक्त तुझ्या एकटीच्या जीवनाचा नाही, आपल्या दोघांच्या जीवनाचा. समजलं ना तुला? हा निर्णय माझ्या जीवनाचा पण आहे. अगं प्रेमाला काय तू टाइमपास समजते काय? 4 वर्ष झालं तुझ्या मागे बोंबलत फिरतोय आणि आता म्हणते का? अगं प्रेम असं नसतं. एकामेकाला जीव द्यावा लागतो तेव्हा प्रेम होतं. आणि तू अशी इतकी धोगेबाज असतील म्हणून मला वाटलं नव्हतं. तर या गोष्टीला काहीही किंमत नाहीये. तुला मारीन आणि मी मरण आणि आपल्या दोघांच्या मध्ये मी कुणाला येऊन देणार नाही. सम्राट भीमराट मला नाही माहित. आणि 70 वर्षापासून माझा धंदाच ही या लोकांची जिरवायची. कशी? अशी अशी अशी. तू मापात राहायचं. मापात. तू दादा तुझ्या घरचा. ज्याची होती त्यानंच नेली. आम्ही लावल्याची माया आज वायाला गेली. तुला कठोर जगाने संपवलेला आहे आणि मी ह्या जगाला माफ करणार नाही. हा कचाट जाळून टाकेन मी, पण तुझ्या खुनाचा मी बदला घेणारच. अरे खरं बोल, खरं बोल. खरंच बोलतोय मी. मी नाही मारू शकत. का मारू शकत नाही? तू मारलंय. मी नाही माझं. अरे ती रडून सांगत होती मला की माझं लग्न माझ्या मामाच्या बरोबर जमत म्हणून. आणि तू हैवान. मी नाही मारलेले. बाबा तुला मी आज ना मर्डर करणार. तुझं मर्डर. हा आणि तुला मी चांगलं सांगितलं, तुला कळत नाही का? अरे हा प्रिन्स ना खूप वाईट आहे. असे तुझ्यासारखे 10-15 मी खून केलं. तू कोण रे? तू कोण? कोण आहे तू? कोण आहे तू? कोण आहे तू?